आता आपण बोलतोय की आपल्यावरती रागावरती आपण कसा ताबा मिळवायचा किंवा रागावरती कसा कंट्रोल करायचा. पण समजा एखादी समोरची व्यक्ती तुम्हाला प्रोवोक करत असेल, तुम्हाला चिथवत असेल, तुम्हाला राग येईल असं तुम्हाला उद्युक्त करत असेल, काही बोलत असेल, म्हणजे राग शिव्या घालणं, वाईट बोलणं, याच्यामुळे सुद्धा एखादी शांत व्यक्ती उद्दीप्त होते आणि ती चिडते, तिलाही राग येतो. मग अशा व्यक्तीला कसं तुम्ही हाताळाल? सर्वात महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते ती म्हणजे आपल्याला नेहमी वाटत असतं की आपल्या भावना बाह्य घटनेशी निगडीत आहेत, हो की नाही? की म्हणजे अरे तो असं बोलला, मला राग येणं स्वाभाविक आहे, मग मी त्याला 2 मारले तर त्यात काय चुकलं, मी 4 शिव्या घातल्या तर काय चुकलं, हो की नाही? तर आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या भावना या नेहमी आपल्या ताब्यात असतात. बाह्य घटनांचा आपल्या मनावर परिणाम नक्की होतो, पण आपल्याला जितक्या प्रमाणात वाटत असतो तितका नसतो. म्हणजे बाह्य घटनांचा परिणाम जर आपल्या भावनांवर 20% असेल तर 80% आपण मनातल्या मनात ते किती गोळवतो आणि मनातल्या मनात काय विचार करतो त्याचा परिणाम आपल्या वागण्यावर असतो. तर म्हणजे घटनांचा आपल्या रिस्पॉन्सशी संबंध निश्चित असतो, पण तो एवढा 80% इतका नक्कीच नसतो. त्याच्यामध्ये खूप महत्वाचा आम्ही म्हणतो की महत्वाची एक कडी आहे, दुवा आहे, ते म्हणजे आपण मनातल्या मनात जी काही घटना घडली आहे त्याच्याकडे कसं बघतो, आपला दृष्टिकोन काय आहे. जर मी म्हटलं की ठीक आहे, ही व्यक्ती आहे जी मला प्रोवोक करते, पण मला माहितीये तिचं वागणं माझ्या हातात नाही, पण मी किती प्रोवोक व्हायचं हे माझ्या हातात निश्चित आहे. मला ती गोष्ट पटत नाही, पण सहनच न होण्यासारखं हे निश्चित नाहीये, हो की नाही? नाही पटलं तर माणूस काय म्हणतो, जाऊ दे, सोडून दे, तुझं तुझ्याकडे, माझं माझ्याकडे. आपण काय बोलावं त्यावेळी, आपण कसा तिला रिस्पॉन्स द्यावा हे आपण ठरवू शकतो, पण तिचं वागणं आपल्या हातात नाही. हे जेव्हा आपल्या मनात आपण पक्क ठासवतो तेव्हा आपल्याला या गोष्टींचा त्रास होत नाही. विचार करा ना, असं जर असतं की प्रत्येक बाह्य घटनेच्या आधारावर आपण रिस्पॉन्ड करत असतो, तर मग म्हणजे आपला रिमोट कंट्रोल भावनांचं कुठेतरी बाहेर आहे असं होतं आणि आपण नुसतं रिमोट कंट्रोलवर नाचणारं माकड आहे असं निश्चित नाहीये. आणि हे जितकं माणसांना लवकर कळतं तितकं रागावर ताबा मिळवणं सोपं जातं.